नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर तानाजी कृष्ण हातेकर, मानसशास्त्र विभाग प्रमुख, डॉक्टर रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध या महाविद्यालयामध्ये गेले अनेक वर्ष मानसशास्त्राचे अध्यापन कार्य करीत आहे. आज आपल्याला FYBA या वर्गासाठी बोधनिक प्रक्रिया यामधील स्मरण हा भाग आपल्याला पाहायचा आहे. तर पहिला प्रथम स्मरणाविषयी बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी आपल्या परीने अभ्यास करून स्मरणाविषयी वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्या आपल्याला इथे पाहायच्या आहेत. त्यामध्ये पहिली व्याख्या आपल्याला सांगायची आहे की CG मॉरिस या शास्त्रज्ञाची, त्यांच्या मते केलेले अध्ययन जतन करून ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे स्मरण होय, अशी व्याख्या मॉरिसनी केलेली आहे. त्यानंतर वुडवर्थ हा 1964 साली त्याने एक व्याख्या केलेली आहे, ती म्हणजे पूर्वाध्ययनाची आठवण करणे म्हणजेच स्मरण होय. त्यानंतर गिलफोर्ड हा एक मानसशास्त्रज्ञ आहे. या मानसशास्त्रज्ञाने 1968 साली अशी व्याख्या केलेली आहे की स्मरण म्हणजे धारणाशक्ती होय किंवा कोणत्याही प्रकारे माहितीचे केले जाणारी साठवण होय. त्यानंतर आयझॅक हे एक मानसशास्त्रज्ञ होते. या मानसशास्त्रज्ञाने 1970 साली आपल्या अध्ययन प्रक्रियेच्या आधारे माहिती साठवून ठेवण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे अध्ययन स्मरण होय, अशी एक व्याख्या केली गेलेली आहे. त्याचबरोबर या सर्व व्याख्येच्या आधारावरून सर्वांना मान्य होईल अशी सर्व समावेशक व्याख्या केली गेलेली आहे, आणि ती म्हणजे व्यक्तीचे माहितीचे संकेतन, साठवण, प्रत्यानयन करण्याची बोधात्मक प्रक्रिया म्हणजे स्मरण होय. या व्याख्येवरून आपल्याला काही स्मरणाविषयी काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येत असतात. त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे, स्मरण ही एक बोधात्मक प्रक्रिया आहे. स्मरण प्रक्रियेमध्ये संकेतन, साठवण, प्रत्यानयन या 3 प्रमुख प्रक्रियांचा समावेश होतो. तिसरं वैशिष्ट्य आहे की माहितीची प्राथमिक नोंद घेण्याच्या प्रक्रियेला संकेतन असे म्हणतात. स्मरणासाठी उपयुक्त ठरेल अशा स्वरूपातच माहितीची नोंद घेतली जाते. चौथं वैशिष्ट्य, संकेतनाद्वारे नोंद केलेल्या माहितीपैकी शिल्लक राहिलेली माहिती जतन करून ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे साठवण होय. माहिती प्रतिमेच्या स्वरूपात जतन केली जाते. पाचवा घटक आहे किंवा पाचवं वैशिष्ट्य आहे, जतन केलेल्या माहितीचा पुनर्प्रत्यय येणे म्हणजेच प्रत्यानयन होय. हा देखील प्रतिमेच्या स्वरूपात अनुभवायला आपल्यास येत असतो. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा भाग असा पाहायचा आहे की आपल्याला स्मृतीचे प्रकार किंवा स्मृतीचे स्तर, त्यालाच आपण टाईप्स ऑफ मेमरी किंवा स्टेजेस ऑफ मेमरी असं म्हणत असतो. त्यामधला पहिला एक घटक आहे किंवा पहिली एक प्रक्रिया आहे, ती आपल्याला 3 प्रकारच्या मेमरीचे प्रकार आहेत. वेदनिक स्मृती किंवा अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती. त्यामधला वेदनिक स्मृतीला आपण सेन्सॉरी मेमरी असं म्हणतो, अल्पकालीन स्मृतीला शॉर्ट टर्म मेमरी म्हणतो आणि दीर्घकालीन स्मृतीला लॉंग टर्म मेमरी असं म्हणतो. त्यामधला पहिला भाग आपल्याला पाहायचा आहे आणि तो म्हणजे वेदनिक स्मृती म्हणजे काय. तर बाह्य परिस्थितीतील उद्दीपकाविषयी माहितीविषयी वेदनेंद्रियाद्वारे घेतली जाणारी प्राथमिक नोंद म्हणजेच वेदनिक स्मृती होय. डोळा, नाक, कान, जीभ किंवा त्वचा या 5 इंद्रियाद्वारे वातावरणातील उद्दीपकाविषयी अनुक्रमे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ज्ञान मिळत असते. या मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे स्मृतीमध्ये वेदनेंद्रियाकडून आलेल्या माहितीचा प्रचंड साठा अचूकपणे गोळा करण्याची क्षमता असते.
तथापि माहितीची नोंद अतिशय ढोबळ, संस्कारित आणि अर्थहीन स्वरूपात केली जाते आणि माहिती 1 ते 4 सेकंद एवढ्या अल्प कालावधीपर्यंत जतन केली जाते आणि त्यानंतर ती माहिती नष्ट स्वरूपात होत असते. त्यानंतर वातावरणातील दुसरे उद्दीपक त्या माहितीची जागा घेत असतात. माहिती कोणत्या वेदन प्रकाराची आहे त्यानुसार वेदनिक स्मृतीचे भिन्न भिन्न आपल्याला प्रकार पडत असतात, असं निसेर या मानसशास्त्रज्ञांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामधला आपल्याला भाग पाहायचा आहे की जॉर्ज स्पर्लिंग या मानसशास्त्रज्ञांनी 1960 साली त्यांच्या प्रायोगिक संशोधनाआधारे निष्कर्ष काढला की दृश्य वेदनिक स्मृती ही 1 सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी कालावधीपर्यंत टिकते, तर डार्विन यांनी असा निष्कर्ष काढला की श्राव्य वेदनिक स्मृती ही 3 ते 4 सेकंदापर्यंत टिकून राहत असते. थोडक्यात वेदनिक स्मृती कप्प्यात प्रचंड माहिती संक्षिप्त स्वरूपात, ढोबळ व अर्थहीन स्वरूपात साठवली जात असते. वेदनिक स्मृतीची कालमर्यादा ही 1 ते 4 सेकंदा इतकीच असते व त्या अल्पशा कालावधीत व्यक्तीने वेदनिक नोंदीकडे अवधान दिले व परिणामी त्याला त्या नोंदीचे संवेदन झाले तर ती माहिती अल्पकालीन स्मृतीच्या दिशेने मार्गस्थ होते, अन्यथा ती नष्ट होत असते. त्यानंतर दुसरा एक प्रकार त्याला अल्पकालीन स्मृती असं म्हणत असतो. तर अल्पकालीन स्मृती म्हणजे काय? विशिष्ट परिस्थितीचा अनुभव घेतल्यानंतर अथवा विशिष्ट अध्ययन साहित्य एकदा वाचल्यानंतर ती परिस्थिती किंवा ते अध्ययन साहित्य तात्काळ आठवून सांगण्याच्या प्रक्रियेला अल्पकालीन स्मृती म्हणतात. अवधान व संवेदनाच्या परिणामामुळे वेदनिक स्मृतीतील माहिती अल्पकालीन स्मृती कप्प्यात येते. संशोधकांनी अल्पकालीन स्मृतीला छोट्या पेटीची उपमा दिली गेलेली आहे, कारण अल्पकालीन स्मृतीची साठवण क्षमता मर्यादित असते. मिलर या मानसशास्त्रज्ञाने 1956 साली त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे दाखवून दिले आहे की अल्पकालीन स्मृतीची साठवण क्षमता 7+- घटक इतके असते. याचाच अर्थ असा होतो की सर्वसामान्य व्यक्तीची स्मृती कक्षा 7 घटकाची असते. त्यामध्ये व्यक्ती परत्वे 2 घटकांनी वाढ होत असते किंवा 2 घटकाने कमी होऊ शकते किंवा घट होऊ शकते. मग हे 7 घटक म्हणजे स्वतंत्र 7 उद्दीपक असतील अथवा आपल्याला 10 उद्दीपकाचा एक गट, याप्रमाणे 7 गट असतील. गटातील उद्दीपकाची संख्या कितीही असू शकते, परंतु गटाची संख्या 7च राहत असते. नावाप्रमाणेच अल्पकालीन स्मृतीची धारणा कालावधी मर्यादित असतो. हे ब्राउन, पीटरसन यांनी सहप्रयोग दाखवून दिलेले आहे. अल्पकालीन स्मृती कप्प्यामध्ये आलेली माहिती 15 ते 25 सेकंदापर्यंत टिकते व नंतर ती नष्ट होत असते. तथापि उजळणीच्या सहाय्याने अल्पकालीन स्मृतीची कालमर्यादा काही प्रमाणात वाढवता येते. स्मरणाच्या दृष्टीने उजळणीचे 2 परिणाम संभवतात. एक म्हणजे अल्पकालीन स्मृती कप्प्यातील माहिती आवश्यक तेवढ्या कालावधीपर्यंत जाणीवेच्या कक्षात येते. उदाहरणार्थ फोन नंबर फिरवेपर्यंत पुन्हा उच्चारणे आणि तपशीलवार उजळणीमुळे अल्पकालीन स्मृती कप्प्यातील माहिती दीर्घकालीन स्मृती कप्प्याकडे संक्रमित होत असते. थोडक्यात अल्पकालीन स्मृतीमध्ये मर्यादित माहिती 7+ किंवा -2 अल्पावधीपर्यंत 15 ते 25 सेकंद ध्वनीच्या स्वरूपात साठवली जाते. अल्पकालीन स्मृती प्रक्रियेमध्ये केवळ पाठपुरावा करण्याच्या हेतूने केलेल्या उजळणीचा समावेश होत असतो. तथापि तपशीलवार उजळणीमुळे माहिती दीर्घकालीन स्मृतीत संक्रमित होत असते.
अलन बॅडली या मानसशास्त्रज्ञाने, या आधुनिक मानसशास्त्रज्ञाने अल्पकालिक स्मृतीला कार्यरत स्मृती या नावाने संबोधले आहे. त्याचे आणि कार्यरत स्मृतीचे 3 घटक सांगितलेले आहेत. ते म्हणजे केंद्रीय नियंत्रक, दृश्य अवकाशात्मक रेखाटन स्थान आणि उच्चारणशास्त्रीय बंध हे होत. त्यानंतर या बॅडलीच्या मते विशिष्ट परिस्थितीत युक्तिवाद करताना आणि निर्णय घेताना योग्य किंवा अचूक माहिती अल्प स्मृतीच्या म्हणजेच कार्यरत स्मृतीच्या केंद्रस्थानी आणण्यास मदत करणारा समन्वयक म्हणजे केंद्रीय निवडक होय. म्हणजे थोडक्यात ही अल्पकालीन स्मृती ही मर्यादित स्वरूपाची असू शकते किंवा आहे. त्यानंतर तिसरी एक स्मृतीचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे दीर्घकालीन स्मृती प्रकार. तर दीर्घकालीन स्मृती ही एक पुनरावृत्ती, उजळणी किंवा अथवा तपशीलवार उजळणीमुळे अल्पकालीन स्मृती कप्प्यातील माहिती दीर्घकालीन कप्प्यात संक्रमित होते व तिथे ती कायमस्वरूपी स्थिरावते. ही संस्कारित माहिती हवी तेव्हा आठवण्याच्या प्रक्रियेला दीर्घकालीन स्मृती असे म्हणतात. दीर्घकालीन स्मृतीमध्ये अमर्याद माहिती प्रदीर्घ काळापर्यंत अत्यंत व्यवस्थितरित्या जतन करून केली जाते व त्यासाठी दृश्य वेदनिक प्रतिमेंचा, आकृतिबंधांचा उपयोग केला जातो व त्यासाठी दीर्घकालीन स्मृतीमध्ये माहिती अर्थपूर्ण, सुसंघटित आणि सुव्यवस्थित साठवून ठेवली जाते की जेणेकरून आठवण्याची प्रक्रिया सुलभ होते. तथापि दीर्घकालीन स्मृतीतील सर्वच माहिती प्रत्येक वेळी आठवेलच असेही नाही. उदाहरणार्थ अनुपयुक्त माहिती किंवा ज्या माहितीचा आपल्याला उपयोगच नाही ती माहिती स्मरणे कठीण असते. त्याचप्रमाणे स्मृती कप्प्यातील माहिती शोधण्यात काही वेळा अपयश आल्यानेही स्मृतीत व्यत्यय येत असतो. आधुनिक मानसशास्त्रज्ञ टुलविंग यांच्या मते दीर्घकालीन स्मृतीचे 2 प्रकार पडत असतात. एक म्हणजे वाचक स्मृती आणि दुसरा प्रकार म्हणजे अवाचक स्मृती. विशिष्ट वस्तुस्थिती, घटना किंवा परिस्थितीशी संबंधित असलेल्या माहितीच्या स्मृतीला वाचक स्मृती असं म्हटले गेलेलं आहे. उदाहरणार्थ गाव, नाव, चेहरा, दिनांक इत्यादी प्रकारच्या स्मृती. अनेकविधी गोष्टी संबंधीच्या माहितीची साठवण वाचक स्मृतीमध्ये केली जाते. विशिष्ट कौशल्य व सवयीशी निगडीत असलेल्या माहितीच्या स्मृतीला अवाचक स्मृती असे म्हणतात. उदाहरणार्थ सायकल चालवणे असेल किंवा बॉल अचूकपणे मारणे असेल, संगणक हाताळणे असेल वगैरे इत्यादीसाठी लागणाऱ्या कौशल्याच्या स्मृती, विशिष्ट गोष्टी कशी करावी, उदाहरणार्थ स्वयंपाक कसा करावा, अभ्यास कसा करावा व इत्यादीसाठी माहितीची साठवण अवाचक स्मृतीमध्ये केली जात असते. टुलविंगने वाचक स्मृतीचे हे 2 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. ते म्हणजे अर्थपर स्मृती आणि प्रासंगिक स्मृती. स्मृतीमधील सामान्य ज्ञान, घटिते जगासंबंधीचे संघटित ज्ञान, युक्तिवाद करण्याची, तर्क करण्याची क्षमता किंवा तत्सम बाबीविषयक माहितीला अर्थपर स्मृती असे म्हणतात. अर्थपर स्मृतीतील माहितीचा कोणत्याही तात्कालिक घटनेशी संबंध नसतो. त्याप्रमाणे अर्थपर स्मृतीतील माहिती प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते. पाणी या द्रवरूप पदार्थाचे रासायनिक सूत्र H2O असे आहे. जानेवारी महिना 31 दिवसाचा असतो किंवा 25चा वर्ग 625 होतो. अशा प्रकारच्या माहितीची अर्थपर स्मृतीमुळेच होत असते. त्यानंतर आपल्याला काही गोष्टी पाहायच्या आहेत. त्यामधील आपल्याला एक भाग म्हणजे पाहायचा आहे म्हणजे की
स्मृतीचे सिद्धांत हा आपल्याला एक भाग पाहायचा आहे. त्यामधला पहिला भाग अटकिन्सन आणि शेफ्रिन यांचे बहुलक प्रारूप हा एक सिद्धांत आहे. अटकिन्सन आणि शेरिफ यांनी स्मृतीचे 3 स्तर किंवा प्रकार सांगितलेले आहेत व ते म्हणजे वेदनिक स्मृती, अल्पकालीन स्मृती, दीर्घकालीन स्मृती. त्यांनी तिन्ही प्रकारच्या स्मृतींना साठवण भांडाराची उपमा दिलेली आहे. त्यांच्यामध्ये प्रत्येक स्मृती प्रकाराची संकेतन, साठवण किंवा प्रत्यानयन करण्याची विशिष्ट प्रणाली असते. त्याप्रमाणे प्रत्येक स्मृती प्रकाराची साठवण क्षमता आणि धारणा कालावधी भिन्न भिन्न असतो. बहुलक प्रारूप वरील आपल्याला आकृतीवरून आपल्याला दिसून येईल की बाह्य वातावरणातील उद्दीपकाची माहिती प्रथम वेदनिक स्मृतीत प्रवेश करते. वेदनेंद्रियाद्वारे बाह्य वातावरणातील प्रचंड माहिती अचूकपणे टिपली जाते. तिलाच आपण वेदनिक स्मृती म्हणत असतो किंवा वेदनिक नोंद असं म्हणत असतो. वेदनिक स्मृतीतील माहिती अत्यंत ढोबळ किंवा अर्थहीन किंवा असंस्कारित स्वरूपाची असते. ती केवळ 1 ते 4 सेकंदापर्यंतच टिकून राहते. त्यानंतर त्या स्मृतीचा ऱ्हास पावतो. वेदनेंद्रियाद्वारे टिपलेल्या प्रचंड माहितीपैकी निवडक माहितीकडे अवधान केंद्रित होते व तेव्हा जितक्या माहितीचे संवेदन होते तेवढीच माहिती वेदनिक स्मृतीतून अल्पकालीन स्मृतीमध्ये जाते व उरलेली माहिती ही नाश पावत असते. अल्पकालीन स्मृतीतील माहिती अर्थपूर्ण असते, तथापि या स्मृतीची साठवण क्षमता आणि धारणा कालावधी नावाप्रमाणेच अल्प असतो. या स्मृतीत माहिती 15 ते 25 सेकंदच टिकून राहते आणि नंतर ती नष्ट पावत असते. अर्थात अल्पकालीन स्मृतीतील माहितीची तपशीलवार उजळणी झाली तर ती माहिती दीर्घकालीन स्मृतीत जाते व कायमची तिथे स्थिरावते. या स्मृतीची साठवण क्षमता किंवा धारणा कालावधी अमर्याद असतो. या स्मृतीत जुन्या आठवणीचा साठा असतो व नुकत्याच घडलेल्या घटनांचा त्यांच्याशी अर्थपूर्णरित्या संबंध जोडला जात असतो. दीर्घकालीन स्मृती ही टिकाऊ आणि फारसे विस्मरणीय न होणारी असते. अटकिन्सन व शेफ्रिन यांच्या प्रारूपानुसार वेदनिक स्मृतीतील माहिती ही अल्पकालीन स्मृतीला वगळून थेट दीर्घकालीन स्मृतीतही जाऊ शकते. अनेक संशोधकांनी बहुलक प्रारूपाला मान्यता दिलेली आहे. संशोधनात्मक पुष्टी जोडलेली आहे. तथापि काही संशोधकांच्या मतानुसार स्मरण प्रक्रिया ही एक संध प्रक्रिया आहे व वेदनिक स्मृती, अल्पस्मृती व दीर्घकालीन स्मृती केवळ गुणात्मकदृष्ट्या भिन्न असलेल्या आपल्याला दाखवलेल्या आहेत, पण ह्या वेगवेगळ्या नाहीत. त्यानंतर वाघ आणि नॉर्मन यांचा द्विस्मृती सिद्धांत हा एक आपल्याला पाहायचा आहे. या मानसशास्त्राने 1965 साली हा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी स्मृतीचे 2 प्रकार पाडलेले आहेत. त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की त्यासाठी विल्यम जेम्स यांनी सांगितलेल्या प्राथमिक स्मृती आणि दुय्यम स्मृती या संकल्पनाचा उपयोग केला. मात्र आपल्या प्रारूपामध्ये त्यांनी प्राथमिक व दुय्यम या नावाऐवजी अल्पस्मृती, दीर्घ स्मृती असे नावे वापरली. त्यांनी एक आराखडा केलेला आपल्याला दिसून येत असतो. तो आराखडा म्हणजे तो आपल्याला आकृतीमध्ये दिसून येत आहे. यामध्ये आराखड्यावरून स्मृतीचे प्रारूप किंवा स्वरूप लक्षात येते. वातावरणातील उद्दीपकाची माहिती वेदनेंद्रियाद्वारे ग्रहण केली जाते. परिणामी पुढे त्यापासून अल्पकालीन स्मृती तयार होते. अल्प स्मृतीतील माहितीची वारंवार उजळणी केली त्यानंतर संस्करण केले जाते. त्यामुळे माहिती दीर्घकालीन स्मृतीत रूपांतरित होते.
तथापि अल्पकालीन स्मृतीमधील माहितीची उजळणी केली नाही तर मात्र विस्मरण घडून येते. या सिद्धांताचे वेगळेपण असे की संस्कारित माहिती प्राथमिक स्मृतीतून दुय्यम स्मृतीत संक्रमित झाली तर प्राथमिक स्मृतीतून नाहीशी होत नाही. त्यामुळे हा सिद्धांत हा अतिशय चांगल्या प्रकारचा मांडला गेलेला आहे. या अल्पकालीन स्मृतीमध्ये फक्त 15 ते 25 सेकंदापर्यंतच माहिती आपल्या स्मृतीमध्ये राहत असते आणि त्यानंतर तिचे आपल्याला विस्मरण होत असते. हा भाग आपल्याला इथंच थांबवायचा आहे. त्यानंतर आपण पुढील भाग विस्मरण म्हणजे काय, विस्मरणाचे प्रकार आणि स्मृती सुधारण्याचे तंत्रे हा भाग पाहायचा आहे. नमस्कार. थँक्यू.